दादा हा जो केक घेतला ना तो प्लीज बाहेर ठेवून या ना. हो चालेल. अरे तू कशाला करतोय? किती करतोय? नाही, इट्स ओके, आय विल डू इट. ऍक्च्युली मी तुला थँक्यू बोलायला आलो. तुझ्यामुळे आणि परीमुळे या घरात खूप आनंदाचं, खूप उत्साहाचं वातावरण झालंय. सगळेच खूप एक्सायटेड आहे. सो थँक्यू. प्लीज यश असं थँक्यू नको म्हणूस. मी जे काय करते आपल्या माणसांसाठी करते ना. आणि तू पण किती केलंय माझ्यासाठी आणि परीसाठी. त्या घरच्यांनी आम्हाला किती प्रेम दिलंय. प्लीज असं थँक्यू नको म्हणूस. ओके, पण मी आत्ता बाहेर जाऊन आजोबांना सगळं खरं सांगून टाकणार आहे. आत्ता नको ना. का? फंक्शन संपल्यावर आपण सांगू ना, सगळ्यांसमोर सांगू. ओके. बाहेर न्यायचंय का? कशाला मेला लग्नाचा वाढदिवस वगैरे करायचा मला काही कळतच नाही यांचं. हे आम्हाला नसता भुर्दंड. ते यांना काय द्यायचं काही कळतच नाही. यांच्याकडे हा पॅलेस आहे, हा खचाखच भरलेला आहे सगळ्या वस्तूंनी. यांना काही द्यायची गरज पण नाहीये. पण मुलीकडची बाजू म्हणजे द्यायलाच पाहिजे. आता द्यायला पाहिजे म्हणजे हा घेऊया. छान आहे हा घोडा. काय मस्त आहे हो, फारच गोंडस आहे आणि सगळीकडून एकदम असं मस्त डिझाईन आहे. बघतात एकमेकांकडे. किती छान बघा एकमेकांकडे. अगो बाई, अहो मी तुम्हाला सांगायला विसरले. त्या सिमी काकू आहेत ना, त्या तुम्हाला बोलवत होत्या. नाही फोन नका करू. त्यांनी सांगितलं की जा आणि खाली जाऊन सांग तिला बोलवलंय म्हणून. म्हणून मी सांगायला आले हो तुम्हाला. जा बरं लगेच जा. त्या खूप चिडलेत. ऐकत नाहीयेत कोणाचं. लवकर जा लवकर. हे बुके खूप छान आहेत. यातलाच तिला देऊन टाकू ना. पण कुठला बुके देऊ? हा की हा हा छान आहे. हा 1000 रुपयाचा वाटतोय तरी आणि सगळ्यात मोठा आहे. कोण? ओबी रॉय. बापरे, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीने दिलाय. काढलं की कोणाला कळतंय. याच्यावरचं नाव कट केलं तर हे पण वापरता येईल परत कार्ड. छान आहे, हाच देऊया. दत्तक घेणार आहेत आजोबा परीला दत्तक घेणार आहेत. नेहाला जाऊन बातमी सांगायची आजोबा परीला दत्तक घेणार आहेत. कुठे चाललाय? तो बाहेर जायचा रस्ता आहे. हो हा घरात जायचा रस्ता आहे. कुठे चालला होता? नेहाला बातमी सांगायची. कसली? आजोबा परीला दत्तक घेणार आहेत. ओ काय संबंध? नेहा बरोबर परी फ्रीच आहे की मग कशासाठी? नाही नाही नाही, नेहासाठी नाही, ते मिथिला आणि विश्वजित साठी म्हणून आजोबा परीला दत्तक घेणार आहेत. काय बोलताय? काय हे कसं शक्य आहे? काय काय बोलताय काय? हो कसं शक्य आहे? हा मग मी पण तेच म्हणते ना, कसं शक्य? काय काका काय बोलतच बोलत फिरताय तुम्ही? मी नाही बोलत, आजोबा बोलत होते. आजोबा? हो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्यांना वेड लागलंय हे का तुम्हाला वेड लागलंय? नाही हो. नाही हो. काय तुम्ही ना मस्करी करताय का? हे काय हे काय हो काय नाही काय काय चाललंय काय काका तुमचं? नुसतं ना तुमचं बोलणं काहीतरी भलतच चाललेलं असतं. हो आपण कुठे आहोत काय करतोय याचं थोडं तरी भान ठेवा. हा लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी अतरंगी चाळी करतच असता म्हणून हे सगळे घोळ होत असतात. ही मस्करीची वेळ आहे का काका? काय बोलता तुम्ही? नाही हो 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 नाही हो. चुप बसा. तुम्ही त्या लग्नासाठी त्या बर्थडे साठी काही आणलेत का? येताना असं काहीतरी गिफ्ट वगैरे? बघा मी कसा बुके आणलाय. तुमच्या हातात काहीच दिसत नाहीये. मी 1000 रुपयाचा बुके आणलाय माझ्या खिशातनं पैसे घालून. माहिती का तुम्हाला? चला आपल्याला आज जायचंय वाढदिवस साजरा करायला. केक कापायचा वेळ झाली आता. नेहाला सांगायचं. नेहाला बातमी द्यायची. पडाल कुठेतरी. नेहाला बातमी द्यायची. चला सगळ्या गिफ्ट व्यवस्थित पॅक केल्या आहेत ना? आणि ऐक ना तिथे ह्याची केकची सगळी तयारी नीट झाली की नाही ती जाणून एकदम. ऐक ना केक पटकन रेडी कर ना, लवकर घेऊन. नेहा जरा तुम्ही थांबा. ऐक ना नेहा नेहा जरा इकडे मला तुझ्याशी बोलायचंय. हा बोल. इकडे नाही बोलता येणार. जरा चल तिकडे जाऊ. बहिणी ही खूप तयारी करायची. बोल ना काय झालं? जरा महत्वाचं आहे.
चल ना, तू माझ्या बरोबर जाते. वहिनी, अरे तुम्ही इथेच आहात? गिफ्ट मिळालं का तुम्हाला? गिफ्ट? हा, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी? हो. हो, कशाला उगाचच तुम्ही या असं- ना, या ना, या ना. नाही, आता या म्हणताय तुम्ही जाऊन येत या. चला ना, कुठे काका, या काका, बसा. इकडे या हो बरं. हो नेहा नेहा ते तिथे ठेवा ना. नेहा मला तुझ्याशी एकच महत्वाचं मिनिटं, बोलायचं एकच मिनिटं, का? अरे मला तुम्हाला गिफ्ट हवंय ना? या ना, या ना. नाही पण तुम्ही मला देता हे म्हणजे खूपच आहे हो. कशाला एवढा त्रास करताय? थांबा ना, थांबा ना. अरे वहिनीसाठी स्पेशल गिफ्ट आणलंय ना? काय बऱ्याच वेळ होतात नाही लोक? नाही, एवढा मोठा पॅलेस आहे, कुठून कुठून यावं लागत असेल हो. पण कशाला एवढा त्रास करायचा? मला तेच म्हणायचंय. नेहाच्या मोठ्या वहिनी आहात तुम्ही. हो. तुमचा मान तर राखलाच पाहिजे ना. आणि कसं आहे ना, आम्हाला ही रीतीबाती कळतात. हा, हो म्हणजे काय सिम्मी, तू तर एक सिम्मी काकू सॉरी. तुम्ही तसे सॉलिड आहात म्हणजे तुमच्या लक्षात खूपच राहतं काय काय. इट्स ओके. मी जरा आलेच. हा, तुमचं गिफ्ट यायला एवढा वेळ का होतोय बघते. हो बघा बघा. जाऊ नका कुठे. नाही इथेच नाही थांबा. नाही, अजिबातच नाही. ते केक वगैरे पण नंतर मला खायचंय. गेले. ओके एवरीबॉडी, चलो लेट्स गेट रेडी फॉर केक कटिंग नाउ. चला परी, पिकूचू, चला चला चला, केक कट करायचा. आम्ही पण कापणार. हो. काय टिंबराव, तुमचं केक कटिंग कधी करायचंय? का 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 तुम्ही गरीबाची थट्टा करताय? नका ना असं करू. हा गरीब गरीब बिचारा टिंबराव. बाकीची बोलणी करायला तिच्याकडे कधी जायचंय आपण? वा, तुमच्या दोघांच्या मध्ये तर माझा भार आजच उडवला पाहिजे आहे ना. सॉरी टिंबराव, तू या बाजूला आहे. इकडे इकडे. मोठ्या आईला बरवा. आज चल, अजून केक खायला मिळेल. हा, चल 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 चल. बरी थोडासा. हो. अहो चला आपण गिफ्ट देऊया. अगं नेहा मला हो, नेहा कामात आहे. चला आपण देऊया. काका, काकू, खूप खूप शुभेच्छा. माफ करा, माहित्या वेळी कळल्यामुळे काही वस्तू नाही आणता आली, पण हे घ्या. काय करताय काका? त्याची खरंच काही गरज नाहीये. हो ना. असं नाही, पण हे तुम्हाला घेतलंच पाहिजे. काका, फक्त तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू देत, बाकी काही नको. अहो त्यांना बरं वाटेल म्हणून तरी घ्या. काकू काय? घ्या घ्या घ्या. नमस्कार. हो, सुखाने सुखी राहा. संसार करा. काका काकू, यश, काय चाललंय? हॅपी अॅनिव्हर्सरी. या फॉर्मॅलिटीची काय गरज होती का? अरे हिने सांगितलं, बायकोनी सांगितलेलं तर ऐकायलाच पाहिजे ना. हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हा दोघांना. थँक्यू सो मच. हा दिवस आम्हाला दरवर्षी साजरा करायला मिळो. आता मी अरे तू पण ना. काका काकू, हे तुमच्यासाठी. काय हे टिंबकराव, गिफ्ट द्यायला एकटच? अरे काय, नको ना काका प्लीज. तुम्हाला सगळ्यांना आज मीच सापडलो का? घे ना. अरे तू सापडलास तिला. आज नाव घेता घेता राहिली. हा, नाही नाही नाही, असं नाही चालणार एकट्याने. बोलाव तिला. कमी बोलू. अरे लाजतोयस काय? शेफाली, ये इकडे. अरे असं कसं चालेल? मला बोलवलं? हो. गिफ्ट द्यायला.
थँक्यू सो मच. आणि आता आम्हाला पण संधी द्या तुम्हाला गिफ्ट देण्याची. हे कोणी आणलं? अरे अरे हो, आपणच आणलं नाही का? कॉंग्रॅच्युलेशन. हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी टू यू. आज मिथिला आणि विश्वजितसाठी मीही एक गिफ्ट आणलेलं आहे आणि त्याचे हे पेपर्स आहे. आज आपण इथे सगळे घरचेच आहोत, त्यामुळे जरा मोकळेपणाने बोलता येईल. आजचा दिवस मी पाहेन असं मला कधीही वाटलं नव्हतं. आज प्रत्येक जण आनंदात आहे, खुशीत आहे. नाच काय, गाणं काय, आणि शेवटी सण सण म्हणजे असतं तरी काय दुसरं. आज चौधरींच्या या पॅलेसमध्ये सणा समारंभाने मोठ्या धूमधडक्यात प्रवेश केलेला आहे. आणि याचं एकमेव कारण फक्त परी. नेहा, मला खात्री आहे की आज आजोबा परीला नक्की एक्सेप्ट करतील. परी म्हणजे एक आनंदाचा असा खळखळता झरा आहे. तिने सगळ्यांना लढा लावलाय, सगळ्यांना जीव लावलाय त्या पोरीने. पण कसं असतं की कधी कधी काही ठिकाणी असं तोकडं पडतं. तसं काहीसं हिच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे आसपास सगळं आहे. जीव लावणारे आजी आजोबा आहेत, आईसारखी वाटणारी अशी नेहा आहे, आणि आता मोठी आई आणि मोठे बाबा, आणि आम्ही सगळे. म्हणून परीच्या बाबतीत मी एक निर्णय घेतलाय. मी असं ठरवलंय की परीला आपल्या परिवारामध्ये सामावून घ्यायचं. आजोबांना काही कल्पना होती का? या घरामध्ये परीला आपल्या हक्काचे असे आई वडील मिळवून द्यायचे. परीला मी दत्तक घ्यायचं असं ठरवलंय. सुनबाई, सुनबाई काय झालं? अगं तू माझा निर्णय ऐकलास का? परीला स्वतःचे आई वडील नाहीत म्हणून आजोबा, आजोबा, तुम्ही जे ठरवताय ते शक्य नाहीये. परीचे आई वडील जिवंत आहेत. जिवंत आहेत? पण मला तर सांगितलं होतं की तुझे आई वडील गेले म्हणून. नाही आजोबा, ते चुकीचं आहे. परीचे आई वडील जिवंत आहेत. म्हणजे तिच्या वडिलांबद्दल फार माहिती नाहीये, पण परीची आई
परीची आई तुमच्या समोर उभी आहे आजोबा. नेहा परीची खरी आई आहे. नेहा परीची शेजारी आहे ना. लहानपणापासून तिने परीचा सांभाळ केला म्हणून परी तिला आई म्हणते ना. बाबा प्लीज तुम्ही जरा मी शांत व्हा. त्याच्याशी बोलतोय. यश, हा काय सगळा गोंधळ आहे? सुनबाईचा काय संबंध आहे? लेट मी एक्सप्लेन. नेहाचं आधी एक लग्न झालंय. नेहाच लग्न झालं होतं आधी? त्या लग्नातूनच तिला परी झाली. पण परी पोटात असतानाच परीचे बाबा तिला सोडून गेले. म्हणून नेहाने एकटीने परीला सांभाळलंय. म्हणून मी अँब्युलन्स मधून तिला भेटायला जात असताना मला अडवण्यात आलं होतं ना. एकतर तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही अँब्युलन्स मध्ये नेहाच्या घरी निघालाय. ओके, माझा फोन जप्त केलाय. तुम्ही यशशी आता फोनवरती बोलत नाही आहात. हे बघा, ही सगळी सरासर चिटिंग आहे, तुम्ही लक्षात ठेवा. अरे धावत्या अँब्युलन्स मध्ये चढून तू चिटिंग केलीये. हे बघा, तुम्हाला त्रास होईल बरं का. अहो, तुम्ही आता आजारपणामधून उठलेला आहात. जरा काही खालीवर कमी जास्त झालं ना तर यश चिडेल आपल्यावरती. नाही चिडणार, मी बोलेन त्याच्याशी. अरे ते जाऊ द्या, तुम्ही चला ना पॅलेसवर प्लीज. तिथून परत येत असताना अचानक परी समोर आली तेव्हा सगळे गोंधळून गेले होते. आई कोण आलं होतं? मी जेव्हा तिला इथे बोलवलं तेव्हा सगळे टाळटाळ करत होते. ज्या दिवशी परीने नेहाला आई म्हणून हाक मारलं तेव्हा सगळ्यांचे चेहऱ्याचे रंग उडाले होते. आणि मी पुस्तकावरती परीचं नाव लिहायला लागलो तेव्हा तू विषय बदलला होतास ना. परी राणी, तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं संपूर्ण नाव परी. परी. आजोबा मी काय म्हणतो, कवच तर मी घातली नाहीत, निदान नाव तरी मला घालू द्या ना पुस्तकांवर. नाही तर काय आमची टीम हरायची उगाचच. हे सगळं मला का नाही सांगितलं? का लपवलं माझ्यापासून? तुम्ही लग्न करण्याच्या आधी मला हे सांगावंसं वाटतं नाही तुला? का तुझ्या लेखी माझी तेवढीही किंमत उरली नाही आता? आजोबा, खरं तर आम्ही दोघांनी अजून लग्नही नाही केलेलं.